नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण बिटाचा ढोकळा बघणार आहोत. आपण ढोकळे करतो घरात, ढोकळा बनवतो किंवा ढोकळा आपण खातो. तर बिटाचा ढोकळा कसा करायचा ते आपण बघूया. खूप वेगळ्या पद्धतीचा ढोकळा आहे. तर आपण हा कसा करायचा आहे तोही आपण कृतीतून बघूयाच. पण तुम्ही पण नक्की घरी करून बघा. तर चला, तर मग आपण कृती स्टार्ट करूया. आपण बिटापासून जो पदार्थ बघणार आहे तो त्याचं साहित्य म्हणजे इथं मी 1-2 बीट सोलून घेतलेले आहेत आणि ते चिरून घेतलेले आहेत आणि या मिक्सरच्या भांड्यात मी घालून घेतलेले आहेत. आता हे आपण पेस्ट करून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यातनं. तर त्याच्या आधी ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी आपला बारीक रवा असतो तो मी घालून घेणार आहे. तर इथं माझ्याकडे छोटी वाटी आहे, त्या वाटीनं मी हा रवा घेतलेला आहे. एकदम बारीक रवा मी घेतलेला आहे. आता हा रवा आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेणार आहोत. तर हा रवा आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया. आता आपण ह्याची पेस्ट करून घेणार आहोत. पाणी न घालता आपण पेस्ट करून घेणार आहोत. तर मी अशा प्रकारे पेस्ट करून घेतलेली आहे. आता आपण हे पेस्ट एका भांड्यात काढून घेऊया. तर आता यामध्ये आपण भिजवलेले पोहे घालून घेणार आहोत. तर मी 1 मूठभर भिजवलेले पोहे घालून घेणार आहे. तर इथं मी भिजवलेले पोहे घालून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपण 1-2 चमचे आंबट दही घालून घेऊया. तर यामध्ये मी 2 चमचे आंबट दही घालून घेतलेलं आहे. आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया. तर या प्रकारे मी पेस्ट करून घेतलेले आहे. आधी आपण जे बीट काढून घेतलेलं होतं आपण त्यामध्ये हे आता ॲड करून घेऊया. तर यामध्ये मी ॲड करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, म्हणजे हे छान पैकी आपण हे ॲड करून घेऊया. आपल्याला थोडंसं पाणी लागणार आहे, ते आपण घालून घेऊया. त्याच्या आधी आपण ह्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया चवीपुरतं. तर मी मीठ घालून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये खायचा सोडा घालणार आहोत. खायचा सोडा एक अर्धा चमचा आपण घालणार आहोत यामध्ये. तर तुम्ही बघू शकताय मी खायचा सोडा घालून घेतलेला आहे. अर्धा चमचा मी खायचा सोडा घालून घेतला आहे. यामध्ये आपण पाणी घालूया, म्हणजे सोडा आपला व्यवस्थित सगळीकडे पसरतो. तर तुम्ही बघू शकताय. आता आपण हे वाफ काढून घेणार आहोत. 10 ते 15 मिनिट आपण वाफवून घेणार आहोत. तुम्ही भांडं ठेवून त्याच्यावर जाळी ठेवून तुम्ही वाफ काढू शकता, किंवा इडली पात्रामध्ये सुद्धा तुम्ही खाली पाणी ठेवून हे पातेलं त्याच्यावर ठेवून तुम्ही वाफ काढू शकता. तर मी माझ्या इडली पात्रामध्ये मी हे वाफ काढून घेणार आहे. तर 10-15 मिनटं आपण 15 मिनटं टोटल 15 मिनटं लागतात शिजवून घ्यायला. तर आपण हे शिजवून घेऊया, वाफवून घेऊया आपण. आपला ढोकळा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता आपला बिटाचा ढोकळा तयार झालेला आहे. तर कशी वाटली माझी रेसिपी? जर रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा आणि जर ही अशी रेसिपी तुम्ही घरी करून बघा. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की केलात तरी घरी तर मला कमेंट करून सांगा. आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.